त्या मात्र 31 धावसंख्या टोटल उभारली आहे. 32 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये आहे युवा क्रांती उजगाव. शेवट मात्र होम टीम 4 बॉल्स सायबन पहारा मिळणार आहे. 18 बॉल्स मध्ये 32 धावा चेस केल्या जातील का मात्र युवा क्रांती टीमकडे प्रथम येणारे गोलंदाजी मार्कवरती राईट ऑन द टार्गेट विकेट्स करता जाईल का. यादी मात्र पाहू शकाल मॅचमध्ये रंगत तृतीय संवर्धन आले तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडू, सर्व मान्यवरांचं, सर्व लहान मुलांचं मी व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ केल्टन गणेश माडव तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्या मात्र मित्रांनो ठीक सुपर संडेचा फायदा घ्या. या स्पर्धेमध्ये तुम्हाला मात्र भिवंडी टेनिस बॉलचे धुरंधर खेळाडू पाहायला मिळतील. वाडा ग्रामीणचे खेळाडू देखील पाहू शकाल आणि वसई ग्रामीणमधनं टीम देखील पाहायला मिळेल. सर्व काही 3 तालुक्यांचं दोन युद्ध या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि 2 जिल्ह्यांमधनं चांगले चांगले स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये उद्या ठीक 9 वाजता येतील. अविनाश राजकुमार यावेळी सायकल एंड वरती आहे. पासगेला सागर टोपे आणि बॉलिंग मार्क वरती आहे. आज थोडंसं मात्र बॅटने नाराज केलं मात्र बॉलिंग ट्रॅकवरनी कमबॅक करू शकेल का एक कस्तुपुड खेळाडू टीम मात्र उजगावकडनं सज्जन हरपले पाहतोय. सजन हरपले आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. 18 बॉल्स 32 धावांचं लक्ष, प्रति पूर्णांक पाहिले तर 10.15ची सरासरी. आपण जर पाहिलं तर या मॅच करतात संजय भोईर आणि स्क्वेअरची पंच पाहतो नक्कीच प्रमोद पंचाचा कॉल आला. मातला सुरुवात झाली. लेस ऑन द प्ले बघू नक्कीच मॅच ऑन होती. वेलकम टू बॅट सेकंड विचार करता 18 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट आहे. 32 रन ऑन कार्ड विन द मॅच आणि विकेट टीम मात्र 4-1-7 होम टीम. काही जबरदस्त क्रिकेट पाहू शकाल. सज्जन नक्कीच पाहू शकाल. अविनाश राजकुमार पहिलाच बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी, सुंदर चेंडू हाताळला गेला. नाईस ऑफ द लेंथ. गोलंदाजी तुम्ही जर पाहिली तर पार पाहू शकला असतो म्हणून त्याची देखील गणना केली आहे. ग्रामीण टेनिस बॉलमध्ये वस्ती असेल, भिवंडी असेल, खूप चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे. पाठी करण्याकरता आज मात्र थोडंसं अपयश आलं मात्र बॉलिंगमध्ये परफेक्ट पाहू शकाल. चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवरती आक्रमिकता. पहिलाच बॉल यावेळी मात्र एस्ता कबरा खेळलाय. ज्या ठिकाणी मात्र झेल नाही जिंकून जाईल बॉल. आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा. पहिला बॉलवरती पाहू शकाल. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती डॉट, त्यानंतर मात्र उत्तर दिलं गेलं. पण उत्तर क्रिकेट आज चकमक का बनली, क्रिकेट आज परवडी का बनली, क्रिकेट स्ट्रॉंग का बनलं. कारण एका साईडनं उत्तर दिलं जातं आणि उत्तराला प्रत्युत्तर मिळलं जातं. एक तेरी तो एक मेरी. त्यावेळी पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावरती मात्र एस्ता कव्हर बनलं. फ्लॅटच पाहू शकाल. तो मात्र षटकार ठोकला गेला आणि सेल करण्याचा प्रयत्न होता. त्यांनी पाहू शकाल अरुण करणं. 6 धावसंख्या फलकावरती. तिसरा बॉल कमबॅक करतोय सज्जन हरपल ज्याचं नाव आहे. काही जबरदस्त पाहायला मिळत आहे. बॉलिंग नुसती करत नाही आहे. कुठेतरी प्रत्येक जर पाहिलं तर यावेळी स्पीड ऑफ द नाही स्लोवरला वापर केला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या 6 चेंडूमधील 3 चेंडू सुरे टाकले गेले. पहिला डॉट षटकार, त्यानंतर मात्र डॉट्स. यावेळी ऑन साईडला दर्जेदार मात्र पाहू शकाल फेकून देते बॉलला. अविनाश राजकुमार काही जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. 2 अट्रॅक्शन स्ट्रोक पाहायला मिळाले, 2 ब्रँडेड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि जर पाहिलं तर ब्रँड ऑफ सायवन, ब्रँड ऑफ साई काही जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन. चेंडू द्यायचा आहे. 4 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 12. आता विजय करता फक्त 20 बनवायच्यात येणारे 14 बॉल्स वरती. 14 बॉल आणि विजय करता फक्त 20 धावा. 32 धावांचं टार्गेट ठेवून पाहू शकाल युवा क्रांती फील्ड करते. सज्जन हरपलची गोलंदाजी. यावेळी हेलिकॉप्टर लँड केलाय. डिलिव्हरी मिस ऑफ द टायमिंग थोडंसं पाहू शकाल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल तेवढमध्ये जास्त काय घेणार नाहीये आणि त्या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती पाहिलं होते 13 या धावसंख्येवरती. आता पाहू शकाल 13 चेंडू आणि 19 धावा. 13 चेंडू आणि 21 धावा. 2 दिवसामध्ये आदिवासी समाजाला मत या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं. समाजाचा विचार केला होता. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर नक्कीच कमी स्पोर्ट्स
यावली नशिबाची साथ वाईट +4 5 रन्स यावली एक्स्ट्रा पाहू शकाल आणि 5 धाब्याने स्कोर कार्ड या ठिकाणी मात्र कमी देखील होऊ शकेल आणि या 5 धावेच्या साह्यानं 5 बॉल्स नंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते तेव्हा पाहिली तर 18 या धावसंख्येवरती. स्कोर कार्ड फलकावरती 18. सागर टोपे यावेळी स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. सर्जन हरपले जो मात्र यावेळी थोडस यावली पत्र थांबवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट त्या ठिकाणी बहुतेक एक सिंगलचा प्रयत्न त्या ठिकाणी उमेशला मी पाहतोय. एक सिंगल त्यावर जास्त काय मिळणार नाहीये. षटक तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी मात्र पहिलं जे मात्र कंप्लीट झालंय आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड फलकावरती 19 या धावसंख्येवरती. तर विजय करता इथं तुम्ही जर पाहिलं तर 12 बॉल्स आणि फक्त पाहू शकाल की 13 धावांची गरज आहे. 32 धावांचं टार्गेट आहे. 19 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली. सचिन हरपे षटक मात्र महाग ठरलं गेली ज्यामध्ये 6 चेंडू आणि 19 धावसंख्या ज्यामध्ये 2 षटकार त्यानंतर 5 22च्या धावा 2 सिंगल पाहायला मिळाला आणि स्कोर कार्ड मात्र एवढ्या स्पीडनं भन्नाट होतं त्यामध्ये पाहू शकाल की 19 या धावसंख्या होता. 12 चेंडू आणि फक्त बनवायच्या 13 धावा. शेवटचे अंतिम पाहू शकाल 12 चेंडू आणि विजय करता कारण यातील विजय टीम्स जी फिरणार आहे शांबे घाटेकर एक स्ट्रॉंगली पाहू शकाल. हार्ड मुवमेंट्स हार्ड क्रिकेट्स मैदानाच्या पाहू शकाल. संवजनात मात्र या शनिवारचा परिपूर्ण माझा प्रेक्षक राजा एकच का जावा हाच माझा प्रेक्षक राजा फायदा घेत असताना उद्या मात्र तिसऱ्या दिवसामध्ये पाहू शकाल नक्कीच पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून यावली ट्रॉप ऑफ द मुमेंट लोअर फुलटॉस बॉल होता. एक सिंगल फक्त एक सिंगलचे साइन स्कोर कार्ड फलकावरती 20 आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती मार्ग असते. दुसऱ्या स्पेल करता मात्र किरण गुलम यांना बॉलिंग मार्कवरती आणलं गेले. आता 11 मध्ये बनवायच्यात फक्त 12 धावा कारण 32 धावांचं लक्ष पाहतोय त्यातील मात्र 7 चेंडूवरती धावसंख्या फलकावरती 20 मध्ये जाऊन पोहोचली. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर टोपे आणि मात्र अविनाश राजकुवर आपण पाहतोय. एक क्वालिटी क्रिकेट या मैदानाच्या दर्शवलं गेलंय. तर येणाऱ्या बॉल्सवरती सिंगल डबल इथं रणनीती जरी असेल तरी मात्र म्हणावं लागेल मॅच अजून संपली नाही आहे. गेम इज नॉट ओव्हर. खेळ अजून संपला नाहीये. यावली राईट ऑन द टार्गेट क्लीन एलबीडब्ल्यूचा शिकार मिस्टर अविनाश राजकुवर यावली मात्र बॅक टू द डगआउट विकेट बदल केला बाद. धन्यवाद डीसी. 2 दिवसापासून क्रिकेटचा हा महासंग्राम क्रिकेटची पर्वणी क्रिकेटचा हा मात्र महाकुंभ मेळावा साईबनकरांचा आपण पाहतोय. त्यातील मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. विलास आपण पाहतोय. किरण गुलूम चौदा विलास दोघांकडे अनुभव आहे. मात्र किरण ज्यावर विलासच्या बॅट मधनं जैसी ती नसीहत वैसी हे या पर बल्लेबाजी ताबडतोब उत्तर दिलाय. सरळ बॉलला ऑन साइडला फ्लॅट राईट ऑफ षटकार सिक्सर 6 धाबा आणि मात्र 6 धावे स्कोर कार्ड फलकावरती 26 वरती जाऊन पोहोचलाय. विजय करता इथनं 6 जोडी मात्र बनवायच्या 9 चेंडू आणि 6 धाबा. नऊ चेंडू आणि विजय करता 6 धाबा. विलास पाहत नक्कीच मी म्हटलं की जुनं ते सोनं आणि बहुत मत खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेत असताना म्हणतात ना की आयुष्यामध्ये फक्त अनुभवाला महत्व दिलं जातं.
आणि ज्याच्याकडे त्यामध्ये सर्वच तेव्हा पाहू शकाल यावेळी चांगला स्ट्रोक खेळला आहे. चेंडू मात्र निघून जातो पाहू शकाल लॉंग लेगच्या डीपमध्ये. एक सिंगल तेव्हा जास्त काय घेणार नाही. सागर टोपी यावेळी सायकल एनवरती येतोय. एकाच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 27 या. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. एका साईडनं होम टीम चानमन सायवन तर एका साईडनं युवा क्रांती उजगाव यांच्यामध्ये संघर्ष पाहतोय. 18 चेंडू 32 धावा बनवायच्या होत्या. त्यातील मात्र म्हणावं लागेल की आधा सफर हो चुका है. अभी थब अंजाम देना बाकी है. थोडंसं मात्र म्हणावं लागेल की बॅटला खेळलं खूप चांगल्या पद्धतीने मात्र युवा क्रांती टीमनं आज परफॉर्मन्स आपला दाखवला होता. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॉलिंग मार्कवरती देखील होती. आणि त्यानंतर पाहिलं तर 4 चेंडू त्या ठिकाणी कंप्लीट केले गेलेत. आणि धावसंख्या फलकावरती पाहतोय. सागर टोपे एवढी प्लेसमेंट पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला. 30 सेकंद मात्र लावून त्या कार्पेटचा फटका. एक सिंगल तेवढं मात्र जास्त काही नाही आहे. धावसंख्या फलकावरती 28 या धावसंख्येवरती. आता विचार करता फक्त 2 धावेची गरज आहे. येणारे 7 बॉल्स आणि 2 रन. 4 धावा हव्यात. 7 चेंडू बद्दल 4 धावेची गरज आहे. अंतिम चेंडू पाहतोय. एक कव्हर पाहू शकाल. 30 सेकंडच्या आतमध्ये जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनमध्ये ट्राव्हरचा बॉल. एक सिंगल फक्त प्रमोट झाली आहे. षटक मात्र दुसरं कंप्लीट झाले. आणि 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती साऊंड परिस्थिती मात्र 29 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू आणि विजया करता फक्त 3 धावेची गरज आहे. नवीन येणारा गोलंदाज या 3 धावा रोखू शकेल का? टीम मात्र विलास आणि सागर टोपे या सहज धावसंख्या कंप्लीट करतील का? त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. धन्यवाद डीजे. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि या 4-6 बॉल्सवरती जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच पार पडती या. आणि या ठिकाणी मात्र 6 चेंडू आणि विजया करता टोटल तुम्ही जर पाहिली तर 3 धावेची गरज आहे. 29 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकाल. विलास एका साईड पाहू शकाल पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये त्या बॅटमधनं चांगले स्ट्रोक्स चांगली फलंदाजी आणि चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. लास्टवर क्रिकेट का बॉलिंग मार्कवरती अरुण खेवरा आपण पाहतोय. यावली मात्र हवेच्या विरोधात खेळावं लागणार आहे. 3 चेंडू उपपोषकीत 6 चेंडू आणि 3 धावांची गरज विजय करता. रणजित कंपल्सरी आहे. हा नियमाचं पालन तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावली व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं धावसंख्या फलकावरती 30 रन काढ. आता 6 मध्ये फक्त बनवायच्या 2 धावा. 1 रन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट दिस क्रिकेट. या मॅच मध्ये सर्व काही जबाबदारी सीमध्ये एक सिंगल जी. यावली परफेक्ट ऑन डिलिव्हरी पाहू शकाल. पूर्णपणे पहिलं पाहू शकाल. अजून 6 चेंडू आणि 2 धावा विचार करता. यावरली सिंगल ऐक्याचा प्रयत्न आहे. सुनील त्या ठिकाणी पाहतो एक सिंगल आणि एक सिंगल दिसत धावसंख्या फलकावरती 31 विजय करता. 5 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज आहे. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. घरचं मैदान, घरची परवडी, घरचं मात्र नियोजन, घरचं आयोजन आणि पूर्ण महाराष्ट्र लाईव्ह पाहत असताना काही जबरदस्त क्रिकेट आज मध्ये जानमान सायवनच्या प्रत्येक खेळाडूनं बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहिलं तर गोलंदाज शरद गवारीला पाहिलं. बॅटिंग करण्याकरता पाहतात सागर टोपे आणि अविनाश राजकुमार मात्र विलासला पाहिलं. त्यावेळी सिंगल आणि मात्र हा विजयाचा फटका. दन दन करा चेंडू होतोय फरार. चौकार 4 धावा. मस्त आपल्या टीम जानमान सायवड थोडंसं बॅटला खेळलं टीम मात्र युवा क्रांती नाराज होऊ नका. सकाळपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलं. थोडंसं मात्र पाहू शकेल नशिबाने दिलेली साथ ही खूप महत्वाची असते. आणि इट्स नो डाऊट या मॅचचा माझा मॅच या मॅचचा मानतो मॅच गोस टू मिस्टर अविनाश. विनंती करतो मुख्य मंचावरती दामोदर शेळका यांना की आपल्या शुभस या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मॅच त्याला दोन्ही कर्णधार आपण देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच करता
आणि त्या नक्कीच नाणेफेकीची जाईल आम्ही देखील त्या ठिकाणी पोहोचतोय पाहतो. नक्कीच एक चांगली मॅच, शेवटची मॅच मात्र आजच्या दिवसातील क्वालिफाईड 2 नाही आहे, फायनल मॅच पाहायला मिळणार आहे. आणि मानसी सन्माननीय दामोदरजी शेळकर साहेब यांच्या शुभ हस्ते पाहूयात. त्या ठिकाणी मात्र अविनाश याला मात्र मॅच दिली जाईल. चला दोन्ही कर्णधार टीम घाटेकर आणि टीम आपण पाहिलं तर सायवन यांच्यामध्ये लास्ट मॅच. चला दोन्ही कर्णधार टीम जर्मन सायवन आणि मात्र छंबे घाटेकर. चला दोन्ही कर्णधार. आणि नक्कीच सर्वांनी आदरणीय पुन्हा एकदा मी विनंती करतोय दामोदर शेळकर की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. घाटेकर संघाचा कर्णधार विजय कर्णधार पाठवायचा आहे. एक चांगली मॅच पाहतोय, आमच्या कॅमेरामॅन देखील पोहोचतायत. आपण पाहत आहात, ऐकत आहात. नक्कीच आपण पाहतोय शिवसेना शाखा आयोजित क्रिकेटचा माथारार 2025 पर्व जाहीर चषक 2007 पाहतोय. लास्ट मॅच बिग फाईट पाहू शकाल. आजच्या दिवसातील शेवटची फायनल मॅच म्हणावा लागेल क्वालिफाईड 2 करता. ही लढत आहे संघर्षाची, ही लढत आहे अभिमानाची, ही लढत आहे स्वाभिमानाची. तर नक्कीच नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. फिल्डिंग करता निर्णय. मात्र ही शेवटची मॅच आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मात्र क्वालिफायला उद्या मात्र सुपर संडे करता जाण्याची संधी असेल. मात्र काय प्रयत्न असेल? किती मध्ये घरचं त्यांचं मैदान टीम सायवन तिथे पोहोचली तुमच्या समोर, किती त्या रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तिने म्हणजे टॉपच्या हे होऊन 30 धावापर्यंत रोखू. तिथून रोखण्याचा प्रयत्न कराल. आणि मात्र विजयकडनं काय तुला अपेक्षा असेल? आज विजय मात्र शेवटच्या मॅच कशामध्ये परफॉर्मन्स देईल त्याच्याकडनं तुला मात्र पूर्ण अपेक्षा असेल का? 100% विजय शेवटपर्यंत मॅच घेऊन गेला पाहिजे, शेवटपर्यंत टिकला पाहिजे, तीच अपेक्षा आहे विजय. नक्कीच बेस्ट ऑफ लक विन द टॉच अँड डिसाइड टीम जय घाटेकर. फील्ड फर्स्ट टीम मात्र जर्मन सायवन आज बॅट त्याला पाहू शकाल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच जो लढा पाहायला मिळणार आहे तो मात्र टीम असेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देवत आमच्या डीजे राज फरडायला संधी.
तर वाटते डीजे सवयता माच्या दिशेने आपण पाहतात जर्मन ट्रॉफी 2025 सायवण वसे ग्रामीण टेनिस बॉल साठी गाडी राक्षण लास्ट मॅच आजच्या दिवसातील एका साईडनं विजय भोर अँड टीम कंपनी टीम घाटेकर तर एका साईड पावशीकर सागर टोपे शरद गवारी आणि टीम सायवण घरचं आयोजन घरचं नियोजन घरची स्पर्धा पोहोचेल का मात्र उद्याच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये कालच्या दिवसांनी प्रेक्षकांच्या माहिती घेता टीम लाकिवली टॉप 3 मध्ये पोहोचली आहे ऋतिक गडक अँड टीम कंपनी शिवनाथ गोंड अँड टीम कंपनी पण तिकडे पाहायला मिळणारे आमचे प्रमुख पौषकाल 2 दिवसामध्ये आमची त्यांनी साथ दिली आहे तिने संजय भुईर पाहतो पंचाच्या भूमिकेत या शेवटच्या मॅच करता आणि त्यांना साथ देण्याकरता आमचे स्क्वेअरचे पंच पाहतोय प्रमोदला मी पाहतोय शरद गवारी एक परफेक्ट अष्टपूर्ण त्याची ओळख आहे एक परफेक्ट होणार खेळाडू यावेळी मात्र परफेक्ट ऑलराऊंडर भूमिकेमध्ये बसत असणारा खेळाडू सायकल एन वरती आहे बॉलिंग मार्क वरती रवींद्र आणि नक्कीच नॉन सायकल एन वरती आहे सागर टोपे काही जबरदस्त दोघांचा स्वाभिमान अभिमान लागला गेलाय दोघांमधला संघर्ष काटकी टक्कर काटकी उमेद काटेका पण पाहू शकाल प्रवास पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये डबल विकेट पाहतोय दोन्ही अँगलनं बॉलिंग तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली कालचा दिवस देखील अप्रतिम पाहायला मिळाला त्यानंतर आपण जर पाहिलं तर उद्या मात्र क्वालिटी पाहायला मिळणारे टेनिस विश्वातील अनेक धुरंधर गेम ऑन झाली आहे पहिलाच बॉल रवींद्र पहिला शॉट ऑफ बॉल मात्र बॅट उशिरा त्या ठिकाणी सिंगल शरद गवारी आपण पाहिलं तर एक तसबील खेळाडू आहे खूप चांगल्या पद्धतीचा फुटवर आहे खूप चांगल्या पद्धतीने फिटनेस पाहू शकाल आणि खूप चांगलं रन ऑफ द मुवमेंट या 3 सूत्रामध्ये चालणारा खेळाडू आहे ग्रामीण टेनिस विभागातील अनेक वर्ष मात्र टीम सायवनकरांचा महत्वाचा खेळाडू त्याला समोर जात आहे आता सागर टोपे मात्र नॉसी सायकर एन वरती येतोय फर्स्ट ऑन डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे शांतता पाहतोय कारण शेवटची मॅच आहे कोर पोहोचणार आहे टॉप 3 मध्ये आजच्या दिवसातील फायनल मॅच म्हणावी लागेल दुसरा बॉल यावेळी परफेक्ट ऑन डिलिव्हरी विजय भोईर आपण तुम्ही एस्टेकीच्या भूमिकेत पाहू शकाल वन साइड मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये दौलत तरेला मी पाहतोय आणि बॉलिंग मार्फती रवींद्र पण पाहतोय या मॅच मध्ये 40-45 समा देखील महत्वाचे असतील दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दोन्ही मात्र शेजारील गाव आहेत आणि एक वेळेला पाहतो आमने सामने यावेळी पॉइंटचा फटका स्लाइस ऑफ द गेम डिलिव्हरीचा फटका चेंडू निघून जाईल शॉर्ट मिड ऑफला खीच के खेळाय खेचून मारलं या बॉलला आणि सरळ मात्र सागर टोपेच्या बॅट मधनं डाऊन द ग्राउंड गॅप क्लिअर बॉडी चौकार 4 धावा धन्यवाद डीजे थोड्या दिवसामध्ये हल्दी समारंभ येतात ही गाणी वाजतील आणि खऱ्या अर्थामध्ये हल्दी समारंभ गाजेल निश्चित असेल कारण पाहतोय की कुठेतरी आता क्रिकेट मात्र उन्हामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल नाईट स्पर्धा असेल मात्र येणाऱ्या हल्दी समारंभ त्याकडे नक्कीच असे मराठी सॉंग्स खऱ्या अर्थानं पालघर जिल्हा खूप चांगल्या पद्धतीनं तर मात्र मराठी सॉंग्समध्ये बिलॉंग झालाय खूप चांगल्या पद्धतीनं मात्र हल्दी संत तारपा मुजी देखील वाजते यावेळी राईट ऑन द टार्गेट सरळ मात्र एसटी उद्ध्वस्त डांडी 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 गोल विकेटचं बदल सागर टोपे बॅक टू द डगआउट धन्यवाद ते डीजे फलंदाज तुम्ही जर पाहिलं तर सागर टोपे विचार करतो थोडंसं चेंडू मात्र हाईट घेईल चेंडू हाईट घेतली नाहीये परफेक्ट आपण जर पाहिलं तर विलास गुगली लगातार 3 षटकार ठोकले तर शेडू हवेमध्ये स्वतःच्या फॉल मध्ये मिस्टर रवींद्र झेलला करते कॅरी बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन थोडी महत्वाचे विकेट्स पाहू शकाल मात्र एवढी राईट ऑन द टार्गेट 6 धावसंख्या 5 धावसंख्या फलकावरती आली त्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल डॉट चौकार आणि त्यानंतर मात्र सागर टोपे बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये विलास गेला तो देखील मात्र बॅक टू द डगआउट 0 वरती पार मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला पाहतोय
बॅक टू विकेट्स ऑन इज हॅट्रिक वरती आहे रवींद्र. नवीन बॅटर मैदानात शॉटमध्ये कल्पेश त्याच्या विरोधात. धावसंख्या 5 वरती आहे आणि त्या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट झालाय. रवींद्रची गोलंदाजी थोडीशी मात्र नक्कीच काटेकर करता वाट बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय भोईर त्या ठिकाणी करेक्शन करीपर्यंत षटक मात्र पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती धावती 5 या धावसंख्येवरती. 12 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. 30 ते 35 धावा मात्र शरद गवारी एक महत्वाचा वसा, एक महत्वाचा अस्त्र जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आता पूर्णपणे एकट्यावरती जबाबदारी आली आहे. ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल कारण सिंगल मॅच नाही, अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅचमध्ये त्याला लढावं देखील लागेल, लढवया बनावं देखील लागेल आणि बालेकिल्ला मात्र लढण्याकरता सज्जतील व्हावं लागेल सरी सेनापती म्हणून. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक. मग यू गया और यू आया. तरवत डीजे रोशन याच्याकडनं मात्र शरद गवारी करता लगातार 3 षटकार करता 500 रुपयाचा किताबा. विजय यावेळी आपल्या बॉलिंग माग करते. आता शरद आणि विजय मधला संघर्ष पाहायला मिळणार आहे कारण जसे अनेक वर्ष वत्से ग्रामीणमध्ये दोन्ही खेळ होते त्यामधला नक्कीच सर्वात महत्त्वाचा खेळाडू शरद गवारी समोर उभा आहे. त्याच्याकडे थोडासा अनुभव जास्त आहे. विजय भोईर आपण जर पाहिलं तर या 4 ते 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ग्रामीण टेनिस बॉलमध्ये आलेखावरती आला. आज मात्र दोघांमधला संघर्ष आमने सामने आहे कारण दोघांना आपल्या गावाकरता खेळायचं आहे, आपल्या जर्सीकरता खेळायचं आहे आणि एकच वाक्य नेहमीच म्हणतो ना नावासाठी ना पैशासाठी, ओनली वन फक्त आपल्या एक गाव क्रिकेटसाठी. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू जर 15 सरासरी जरी आली तरी 40+ जाऊ शकेल कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती 5 आली आहे. त्या ठिकाणी महत्त्वाचे 2 विकेट सागर आणि मात्र विलासला परतावं लागलं. 2 षटकार जरी ठोकले तरी मात्र रोशन गुंद यांच्याकडनं मात्र 500 रुपये असतील. शरद गवारी विजय भोईरच्या विरोधात. स्लोवर बॉल पहिला झाला मात्र यावली उडवलंय आसमानी ठोला घेर निकली है झाप होते तारामंडल. काय जबरदस्त खेळला गेलाय, उत्तर दिला गेलाय. तरवत डीजे काय जबरदस्त म्हणून म्हटलो ना की अनुभव ज्याच्याकडे आणि मात्र तीच धाड फोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. उत्तर दिलंय मात्र विजय भोईरला. स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत. 6 धावा धावसंख्या फलकावरती 11. यावली फुलटच बॉल ते फार मिळतंय. पाठ टर्न पाहू शकाल मात्र लोहर फुलटच होता. पाठचं कनेक्शन प्रॉपर आले आणि टायमिंग प्रॉपर घेऊ शकला नाहीये. 2 चेंडू या ठिकाणी पाहत कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती 11 वरती जाऊन पोहोचली आहे. फायनल मॅच आहे त्या ठिकाणी आन बान शान दोन्ही टीमची लागली आहे. प्रेक्षक राजा देखील पाहतोय तेवढ्याच म्हणतं योग्य त्याने चौबाजूने पाहतोय सायवन की मात्र घाटेकर. यावली सरस स्टेटला बॉल फेकला गेला फ्लॅट षटकार. शरद गवारीचा ब्रँड स्टोक्स 6 धावा. टायगर अभी जिंदा आहे. दर्शवलं गेलं शरद गवारीनं की मी अजून संपलो नाहीये, माझं क्रिकेट अजून संपला नाहीये, माझं घरचं मैदान मला पाहत आहे आणि ती मात्र मी धाड फोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॅकवर्ड पंच आहेत, खूप चांगल्या पद्धती टायमिंगचा वापर आणि मात्र बेमिसाल टायमिंग फेकून देतोय मात्र आउट ऑफ द पार षटकार. आणि मात्र या 6च्या 6 धावसंख्या फलकावरती मात्र जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. विजय भोईरवरती केला अटॅक. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यात मात्र 2 षटकारा करता 500 रुपये येत आहेत रोशन मुंदे यांच्याकडनं. आता 2 चौकारा करता 500 रुपये. अक्रॉस द बॉल स्क्वेअर डिपला चेंडू निघून जाईल फाईनला. चौकार 4 धावा आणि मात्र या 4 धाव्याने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. मॅच जबरदस्त पाहायला मिळणार आहे. राजेश पाटील यांच्याकडनं शरद करता 50 रुपये आले. धन्यवाद आपले देखील राजेश पाटील उर्फ राजा. क्या करेगी प्रजा, शरद गवारी या पर इन्फॉर्म हुआ है. पुढे म्हणतो ना जोपर्यंत महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा केव्हाही संकट येऊ शकेल आणि तीच पारी मात्र विजय भोईरच्या विरोधात. धावसंख्या फलकावरती 21. यावली बॉलला उडवलंय सेफ झोन मध्ये चेंडू लाड झालाय. धोका नाही त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का आणि मात्र फक्त एक सिंगल कन्वर्ट केली आहे आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती मात्र जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पार ती मात्र 22 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू मात्र बाकी आहे दुसऱ्या स्पीड मधील. 7 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. काय जबरदस्त फायनल मॅच पाहायला मिळते.
अनेक संघांना 14 संघांचा मात्र आज प्रवेश पाहायला मिळाला. त्यातील 12 टीम्स मात्र बाहेर फेकले गेले आणि आता मात्र एकाच परिसरामधून एकच मात्र तालुक्यामधून यावली लोअर फुल्डर्स यस इज गॉन राईट ऑन द टार्गेट. मिस्टर कल्पेशला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 बॅक टू द डग आउट. डीजे उत्तर दिलं गेलंय. त्यानंतर मात्र तर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आहे. होम टीम 7 22 या धावसंख्येवरती प्रति पूर्णांक 11 सरासरी प्रतिवर आली आहे. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नक्कीच सूरज मात्र स्ट्राईकला शरद गवारी आणि बॉलिंग मार्क तिसऱ्या स्पेल करता नक्कीच घाटे क्रिकेटनं चला मात्र शेवटच्या ओव्हर करता प्रमोट केलं गेलंय. गोलंदाज मिस्टर सचिन. शेवटच्या अंतिम 6 चेंडू यावरती मात्र 15 ते 20 धावा ती मात्र शहराच्या माठमध्ये येणं गरजेचं आहे. कारण ही मॅच आहे ती मात्र नाही की खऱ्या अर्थानं अभिमानाची, खऱ्या अर्थानं जीवजान लागलं गेलंय. प्रत्येक चौकारा करता रोशन बुंदे यांच्याकडनं शरद गवारी करता 100 रुपयात. मात्र अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. आणि पाहू शकाल टीम घाटेकरकडनं जय अंबेकडनं पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती आहे. गोलंदाज मिस्टर सचिन. यावल्ली परफेक्ट अपर कट पल्लू शॉट निघून जाईल बॉल. यादव कॉफी बुक स्टाईल चौकार. काय तुम्ही रिप्ले मध्ये शॉट शिल्प पाहू शकाल, काय जबरदस्त पाहू शकाल. मात्र पल्लू शॉट सरळ मात्र चेंडू मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेग डीपला निघून गेला यादव कॉफी बुक स्टाईलनं. चार धाब्याने धावसंख्या फलकावरती 54 ते 26 या धावसंख्येवरती. टेक्निकल शॉटचा वापर केला गेला यावेळी मात्र शरद गवारीनं जेव्हा संकट आलं तेव्हाच मात्र एकच वादा दिला, तोच मात्र शरद गवारी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्कोर कार्ड फलकावरती 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी वाईट बॉल तिशान गोलंदाजी. धावसंख्या एकीने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती फलकावरती 27 या धावसंख्येवरती. म्हणून टोटल 35 ते 40 धावा या खूप महत्वाच्या असतील. कारण दोन्ही अँगलनं गोलंदाजी डबल विकेटचा फायदा पाहायला मिळतोय. कारण पहिले षटक तुम्ही जर या स्पीड नाही तर दुसऱ्या षटक त्या स्पीड हात लावावं लागेल. हे क्वालिटी क्रिकेट तुम्हाला मात्र इंटरेस्ट क्रिकेटने दर्शवलंय आज ग्रामीणमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. शरद गवारीच्या बॅट मधनं या बल्ली बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त लांबी कमी सेल होते की अरे विकेटचं बदन शरद गवारीच्या फलंदाजीचा या ठिकाणी होते अंत. त्याला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाचे पाहू शकाल फक्त 2 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाली. 4 चेंडूचा खेळ अजून शेष धावसंख्या फलकावरती 27. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश. 4 चेंडू बाकी आहेत. त्यावेळी सर पाहू शकाल एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होईल का अलाउन द कार्पेट पाहू शकाल. सूरज त्या ठिकाणी मात्र रोखतोय. एकच सिंगल येते होती. धावसंख्या फलकावरती 28. अजूनही अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. इन द टॉच अँड डिसाइड टीम मात्र घाटेकर आता फील्ड पिच पाहू शकाल. कारण पाहू शकाल की या क्वालिफायच्या मॅच मध्ये स्पर्धा आपण पाहतोय नक्कीच जर्मन चषक 2025 पर्व त्यातील अंतिम मॅच आजच्या दिवसातील मात्र शुभ शनिवार कोणाकरता लकी ठरेल हिस्ट्री ऑफ द क्रिकेट.
जावली सूरजला जाग्यावरती थांबवलं गेलंय. फुटवर त्याच्या बॅटमध्ये झालाच नाहीये. जयेश तरी असं तरी मध्ये बॅटवरती सिंगल आली असती. सूरजला थोडंसं मात्र हलकं ठेवलं गेलंय. आता मात्र या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 28. मॅच टफ फाईट होणं गरजेचं आहे. प्रेक्षक राजाला देखील उमेद असे की मॅच फायटिंग बनेल. मात्र जोपर्यंत पाहू शकेल की सेकंड इनिंग करता सावली सिंगल दुसरा धावचा प्रयत्न होईल का. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र जयेश त्या ठिकाणी दुसऱ्याचा प्रयत्न करत पर्यंत विकेटचं पतंग आडीमध्ये पाहू शकाल. येस इज गॉन. मिस्टर सूरजला परतावं लागेल. एक सिंगल. धावसंख्या फलकावरती 29 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू बाकी आहे. स्कोर कार्ड फलकावरती 29. 17 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या पूर्वार्धात पहिल्या इनिंगमध्ये कंप्लीट झालाय. सेमीफायनल मॅच आपण पाहत नाही. खऱ्या तर आजच्या दिवसातील क्वालिफायर रिसेंट टायमिंग आहे. पाहिलं तर 5:45 वाजता आहेत. वार शनिवार. हिस्ट्री ऑफ क्रिकेट विश्वातील सर्वात महत्त्वाचा दिवस. लो स्कोरिंग मॅच असं एव्हरीथिंग इज पॉसिबल. शक्य करून दाखवणारी ताकद मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर मात्र टार्गेट ऑन चावं लागेल. बॉलिंग मागपती पाहतोय गोलंदाज मिस्टर सचिन. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळती आहे. तर पाहिली तर 29 या धावसंख्येवरती आहे. अंतिम चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेतन मात्र यावेळी डॉट बॉल. विचार करता पाहिलं तर 10ची सरासरी आहे. 18 चेंडू आणि 30 धावांचं टार्गेट. 18 चेंडू आणि 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं ज्या ठिकाणी मात्र धावसंख्या फरकावरती फक्त 5 आली. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच षटकाचं मार्क ठरलं की ज्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकेल की 16 धावसंख्या आली. तिसऱ्या ओव्हरमध्ये सचिनने कमबॅक केलं गेलं. त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच 7 धावा आल्या. म्हणजे 2 षटक खूप महत्त्वाचे ठरल्या, निर्णायक ठरल्या, ज्याच्यामध्ये रवींद्र आणि मात्र सचिन तरी विजय थोडासा मार्क ठरला गेला. आता नक्कीच जाडोबान सायवन मॅच जिंकायची आहे तर राईट ऑन द टार्गेट जर पाहायला मिळेल महत्त्वाचा आधारस्तंभ त्या टीमकडे देखील आहे, तोच मात्र विजय भोईर. मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने त्या साथीला मात्र रवींद्र मात्र स्थायिकला त्यांनी नक्कीच आपलं शपथ दाखवली गेली आहे. चाणक्य बुद्धीनं रवींद्रला स्थायिक कर शरद गवारी त्याला राईट हँडेड टार्गेटनं नक्कीच जाईल, कारण त्याच्याकडे खूप जर अनुभव जरी असेल ते दोघांमध्ये संघर्ष यावली मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यावली न पाहू काळ मिळणार आहे, कारण जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतं ना तेव्हा खऱ्या तर शरद गवारी लढावं लागतं, नडावं लागतं. आपल्या महाराजांचं वाक्य आहे की शेवटपर्यंत जिद्द आणि चिकाडी यावरती आपला हिंदू धर्म पाहायला मिळतोय. तीच मात्र महाराजाची आठवण कच करून द्यावी लागेल. मात्र एका साईडने विजय भोईर देखील वेट अँड वॉच करून खेळणारा खेळाडू द्या. 10ची सरासरी प्रतिवर 6 बॉल ॲट द रिक्वायर्ड 10 रन ऑन कार्ड. विजयाकरता 10 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये असतील. आणि मात्र पाहिजे पहिल्याच स्पेस करता बॉलिंग क्रमांकवरती आहे गोलंदाज शरद गवारी, सागरी फलंदाज मिस्टर शांबे घाटेकरकडनं रवींद्र, नॉर्थसाईडला विजय भोईर.
वेलकम टू बॅक. सेकंड कोड मात्र पोहोचेल टॉप एस लेट्स पे. पंचांचा ऑफिशियल कॉल संजय भुईर आम्हाला दर्शवताना कोण पोहोचेल उद्या सुपर संडे मध्ये. हीच लढत. गेम ऑन. पहिला बॉल. वाडा बॉल. परफेक्ट ऑन डिलिव्हरी. सुंदर चेंडू हाताला गेला शरद गवारीकडनं. खर्च मैदान खर्च प्रेक्षक एकच वाक्य असेल मात्र शरद करता. लहानपणी असताना घराकडनं पहिली धाव मारली हेच माझं मैदान. तारपरी असताना पहिला चेंडू मी हातामध्ये फेकला तेच माझं मैदान. आणि मात्र लहानपणी असताना पहिल्यांदा बॅट उचलली माझ्या गावाकरता हेच माझं मैदान. खर्च मैदान आपण पाहतोय. शरद गवारी त्या ठिकाणी पाहू रवींद्रच्या विरोधात. सेकंड बॉल. वाडा बॉल. काय गोलंदाज. कट ऑफ द डिलिव्हरी. चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी. सुंदर चेंडू. स्लोवर नुसतं स्लोवर नाहीये बदल ही खूप महत्वाची भूमिका पार मिळते शरद गवारीकडनं. 2 चेंडू डॉट केले गेलेत. आता दबाव प्रेशर असेल कारण आता 16 बॉल आणि बरवायच्यात 30 धावा. काही जबरदस्त पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. परी लाईव्ह पथकीच फ्रो लाईव्हच्या माध्यमातून ओबेची भगत पाहतोय. पूर्ण टीम समोर पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलच्या माध्यमातून चांगली क्लिअरिटी चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि या मॅचमध्ये तुम्ही जर पाहिलं तर थोडंसं मात्र आक्रमिकता पार मिळते. तिसऱ्या बॉल पण तयार शरद गवारी रवींद्रच्या विरोधात. यावेळी बॅट कट. त्या ठिकाणी मात्र चेंडू स्टॉप ठेवणं गरजेचं आहे. तारीफ करेन मी नक्कीच. पाहू शकाल सिंगल फक्त घेतली आहे. शिवाच्या अवकांतांनी मात्र आज होम टीम मध्ये सर्व खेळाडू प्रयत्न करतात. मध्ये अनेक खेळाडू त्यामध्ये होऊन उपस्थित आहेत. संधी मिळाली त्यात सोनं करण्याचा प्रयत्न असेल कारण तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र पाहत नाही. 184 देशामध्ये लाईव्ह टेलिंगच्या माध्यमातून स्पर्धा पोहोचवली जाते. फक्त 10 देशांमध्ये बंधनकारी घ्या. टेनिस बॉल असेल किंवा वर्ल्ड क्रिकेट असेल. आणि वस्ती तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील ही स्पर्धा आज प्रत्येक मात्र कानकोपऱ्यामध्ये पोहोचते. कोणीतरी आपल्या घरी बसून, कोणतरी आपल्या बांधावरती, कोणतरी आपल्या शेतावरती आणि कोणीतरी आपल्या जॉबवरती आणि कोणतरी आपल्या गाडीमध्ये बसून ही स्पर्धा पाहते. त्या सर्व मध्ये क्रिकेट राजाचं नक्कीच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय भोईरच्या विरोधात मी म्हटलं होतं दोघांमध्ये चकमक तर होणार आहे. थोडस विजय भोईरनं लेट म्हणत ना की थेट नव्हता, लेट आला होता. आणि त्या ठिकाणी डॉट बॉल. 4 चेंडू सकेल कपडी चला धावसंख्या फलकावरती फक्त 1 आहे. अजून 29 बनवायच्या येणाऱ्या 14 बॉल्स वरती. राईट हँडेड टार्गेट 4-7 मॅच जिंकायची आहे. तर मात्र या समोरच्या ज्या संकट मोचक फलंदाजाला रोखणं गरजेचं असेल. विजय भोईरला देखील ते माहिती आहे की मला थांबणं गरजेचं आहे. या दोघांमधला संघर्ष. स्लाइस ऑफ द गेम. टेक्निकल शॉटचं सिलेक्शन. चेंडू निघून जाईल सरळ मिड ऑफला. चौका. 4 धावा. सर्वात डीजे 5 चेंडू धावसंख्या फलकावरती 5. जी सुरुवात मिळाली होती तीच मात्र दिली आहे. कारण जशी मध्ये सुरुवात झाली होती टीम मात्र सायवनकरांची पहिल्यावरून फक्त 5 धावा आल्या होत्या. मात्र विकेट्स गेल्या होत्या. इथं मात्र विकेट्स नाही आहेत. ही रणनीती हे प्लॅनिंग असणं गरजेचं. शरद गवारीने आपलं काम करून दिलंय. बॅटिंग करण्याकरता आला. बॅटिंग करत असताना चांगले स्ट्रोक खेळला गेला. बॉलिंग मार्कवरती आला. अष्टपुरी म्हणून गावाकरता संपत केलं गेलं सर्व काही. विजय भोईरच्या विरोधातील अंतिम चेंडू. चेंडू क्रमांक 6. पहिल्या स्पेलमध्ये 5 धावसंख्या फलकावरती 5 चेंडूवरती. यावली खडे खडे बॅकवर्ड पंच केला. चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल दर्जेदार 6 धावा. षटक कंप्लीट झालं पहिलं. आणि मात्र 6च्या 6 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि विजयाकरता 19 धावांचं टार्गेट. बारा बॉल विजयाकरता 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूवरती 5 धावा आल्या. त्यानंतर मात्र विजय भोईर वेट अँड वॉच ऑन फायर. सरळ मात्र चेंडूला बनवलं गेलं. शॉर्ट सिलेक्शन होता प्रॉपर. टायमिंग होतं प्रॉपर. आणि ऑन साईडला मात्र फेकून दिलं गेलं. षटकार 6 धावा. आता 12 मध्ये 19. रवींद्र सायकल बॉलिंग मार्केट पाहू शकाल. गोलंदाज मिस्टर कल्पेशला मी पाहतोय.
परफेक्ट ऑन डिलिव्हरी विकेटकडे जाण्याबघता जर पाहिलं तर राईट अंडर टार्गेटने डॉस बॉल जाणं खूप योग्यतेचं असेल. आता काय घडणारे पाहायला मिळेल. 12 चेंडू परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू रवींद्रला जाग्यावरती स्टॉप केलं गेलंय. गेम प्लॅनिंग सक्सेसफुल असेल तर मास्टर माइंडचा वापर या ठिकाणी करावा लागेल. पण म्हणतो ना की भविष्यामध्ये जर टॅलेंट ॲज अ बेस्ट, कारण ज्याच्याकडे टॅलेंट आहे ना त्यांनी जगाचा प्रवास केलाय, अशक्यतेला शक्यमध्ये तब्दील केलंय. 38 पण मैदानाच्या त्याला पाहायला मिळतं. 11 चेंडूचं केलं निशेष आहे. दुसऱ्या बॉल तयार बॉलिंग पार्कमध्ये कल्पेश लावली परफेक्ट बॉल. त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच एक सिंगल त्यावर मध्ये जास्त काय मिळणार नाही आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 12 अजूनही 10 मध्ये बनवायच्या 18 धावसंख्या. शैफ होईल पाहतो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळते. मात्र कल्पेश यावली त्याला मात्र कशा पद्धतीने रोकेल पाहायला मिळणार आहे. मात्र इथनं जर पाहायला मिळेल कुठल्याही पद्धतीने पाहू शकाल की थोडंसं मात्र गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल. तिसऱ्या बद्दल तयार कल्पेश आताबद्दल 2 चेंडू फक्त सिंगल खर्च केली आहे. धावसंख्या फलकावरती 12. यावेळी चांगला स्ट्रोक आहे मात्र त्या ठिकाणी इंटू द गॅप इज अ क्लिअर येतोय मात्र चौकार 4 धावा आणि या 4 धावांचे सायन स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 16 या धावसंख्येवरती. 14 बनवायच्यात येणाऱ्या 9 चेंडूवरती चौथ्या तयार बॉलिंग कमांडवरती कल्पेशला मी पाहतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच पाहतोय नक्की आजच्या दिवसात ती क्वालिफाय. एका साईडनं जंबे खाटेकर तर एका साईडनं झरमान सायवन घरचं मैदान असताना धावसंख्या मात्र लो स्कोरिंग पाहायला मिळाली. 29 धावसंख्या फक्त फलकावरती होती. कल्पेशचा चौथा बॉल बॉलिंग मार्कवरती पाहतोय. यावली शॉर्ट ऑफ लेंथ वरती अक्षरशः याच बी कॅच हाय A1 क्वालिटी नंबर 1 षटकार द ब्रँड ऑफ घाटेकर. तरीचे धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते 22 या धावसंख्येवरती. 8 मध्ये बनवायच्या 8 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ तो खेळाडू सोडणार नाही. थोडं म्हणतात ना की प्रत्येक चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीनं पणगॅटचा वापर टायमिंगचा वापर आणि त्याच मात्र 2 गुणांमध्ये बॉलला सरळ फेकून दिलं गेलं, सरळ उडवला गेला बॉल आउट ऑफ द पार्क षटकार. 8 चेंडू आणि 8 रबीची गरज लोसुरी मॅच आज अ पॉसिबल क्रिकेट शक्य करण्याकरता पाहू शकाल. दोन्हीवरती प्रेशर असेल. मॅच बॅलन्सिंग बनली आहे 50-50% पाहतोय. यावली हा झेल होता आणि यस इज गॉन. इथनं देखील मॅच बनू शकेल कारण महत्वाचा खेळाडू विजय होईल यावली मात्र तंबूच्या आसऱ्याला परत. धन्यवाद निश्चय. वार शनिवार हिस्ट्री ऑफ क्रिकेटच्या विश्वातील आठवण करून देणारा दिवस आता मॅच मुवमेंट बनू शकेल कारण इथनं बनवायच्यात 8 धावा. रन चेसिंग कंपल्सरी आहे. काय खेळणार आहे शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 7 मध्ये बनवायच्यात 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंदला पण पाहतोय. 1983 ची आठवण करून दिली आहे या मॅचनं. मात्र पहिलं वर्ल्ड कप आणि समोर होती टीम पाहू शकाल नक्कीच फक्त 183 धावा डिफेन्स करण्याकरता सज्ज होती टीम. आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नंतर मध्ये कपिल देव सरांमध्ये संघाच्या मनामध्ये धगधग होती की पूर्ण वर्ल्ड आपल्याला पाहता ही मॅच जिंकू की काय आणि वर्ल्ड कपची पहिली फायनल होती. त्यावेळी अंतिम बॉल मिलिंदच्या विरोधात चांगला स्ट्रोक त्यावेळी पाहू शकाल. त्या ठिकाणी सूरज मात्र फंबल करतोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. षटक मात्र दुसरं कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 24 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि विजया करता 6 धावा. काय जबरदस्त टक्कर आहे. कोण बनणार हिरो, कोण बनणार झिरो, काय खेळणार पाहायला मिळणार. घेऊयात छोटासा ब्रेक.
धन्यवाद रिजय वेट और वॉच थोड़ा सा धीर पकड़ा काय जबरदस्त मॅच रंगती है आता मात्र विजय भोईर 5 जण थोडंसं दबाव प्रेशर असेल दोन्ही टीम्स वरती बॅलन्सिंग पाहायला मिळती आहे 6 चेंडू आणि विजय करता 6 बनवायच्या रणजित सिंग कंपल्सरी आहे पहिल्या विकेट्स करता रोशद बुंदे यांच्याकडे पाहू शकाल पहिल्या विकेट्स करता 100 रुपयात आता एक नवीन खेळाडू जिद्दत सिकांडी आणि आज मात्र त्याला हिरो बनण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल अमर नुसतं नाव नाहीये आज मात्र अमर करून दाखवावं लागेल आणि समोर मात्र रवींद्र आहे 6 चेंडू आणि विजय करता फक्त टोटल समोर पाहिली तर 6 धावेची गरज आहे आजच्या दिवसातील क्वालिफाय शर्मन सायवन की नक्कीच चांबे घाटेकर कोण उद्या सुपर संडे मध्ये पोहोचणारे पाहायला मिळेल काही जबरदस्त मॅच पाहायला मिळती आहे अमर बॉलिंग मार्क वरती आहे 6 चेंडू आणि 6 धावा वाट बॉल काय जबरदस्त म्हणतो ना की जिद्द आणि चिकाडी हे आयुष्याचे 3 सूत्र नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मनगिरीची ताकद आणि मात्र मनातील निर्णय कायम असेल ना तर कोणताही संघर्ष कोणतंही मैदान आणि कोणतीही स्पर्धा अमर जिंकता येते त्या सिद्ध करावा लागेल 5 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा रवींद्रच्या विरोधात अमरची गोलंदाजी यावेळी कट केलाय बॉलला त्या ठिकाणी पाहू शकाल की एक सिंगल आता 5 मध्ये बनवायच्या 6 4 मध्ये बनवायच्यात 5 पहिला चेंडू डॉट आला गेलाय त्यानंतर सिंगल आली आहे की पहा की मॅच किती हार्ड झाली आमचं देखील लक्ष नाही आहे लक्ष फक्त मैदानावरती आहे काय जबरदस्त पाहायला मिळत आहे एका साईडनं पाहू शकाल की आताच मैंने की आम्ही तो स्टार्ट किया आहे तोच मात्र गोलंदाज मैदानाच्या आत मारा आणि मिलिंद त्याच्या विरुद्ध पाहू शकाल आता 4 मध्ये बनवायच्यात 5 धावा आणि मग पाहतो नक्की ज्याच्याकडे अनुभव नाही आहे मी म्हणतो की नक्कीच अभि तो मैंने स्टार्ट किया आहे पहिल्यांदा सुरुवात केली आहे मात्र पूर्ण महाराष्ट्र मला पाहत आहे माझे घरचे मला पाहत आहेत माझा भाऊ माझा काका मला पाहत आहे आज सिद्ध करायचं माझ्या गावाकरता नुसतं माझं नाव नाही अमर आज अमर सिद्ध करता पाहू शकेल की काय जब तक है चांद तब तक हे ठरेंगे तिसऱ्या बॉल सज्ज झालाय यावेळी मात्र झेल होईल का आणि यस इज गॉन विकेटचा बदल खेळाडू बाद यही तो कहा था चलना है तो वह के साथ चलो बदलना है तो वह के साथ बदलो और करना है तो अभी करो नहीं तो यहां से घर चलो धन्यवाद डीजे रोशद बुंदे याच्याकडनं मात्र पाहू शकाल झेल करता देखील 100 रुपये मॅच झाल्यानंतर मात्र इथं घेऊन जायचे आता 3 मध्ये बनवायच्यात 5 धावा हेही तो क्रिकेट आहे पण म्हणतो की प्रत्येकाचा एक दिवस असतो अमरनं सिद्ध केलाय पहिल्यांदा मात्र बॉलिंग मार्क वरती आहे आणि पहिल्यांदा आपली स्वप्न साकारली नाहीये स्वप्न पाहिली होती मात्र नक्की सायबनकरानं त्याला सिद्ध करण्याकरता अनुभवाचा खजिना घेऊन न्यायला शरद गवारी तर मात्र एका नवीन खेळाडूची निवड केली आणि त्या नवीन खेळाडू मात्र अक्षरशः कुठल्याही प्रकारचा शॉर्ट ऑफ लेन नाही व्हाईट नाहीये पाहू शकाल आता 3 मध्ये बनवायच्यात 5 धावा मात्र दौलत थोडंसं मात्र उशीर आणि पाहू शकाल ह्यांना थोडंसं मात्र आउटफॉर्म पाहायला मिळतोय मात्र आता सगळं देखील करावं लागेल 4था बॉल अगेन्स्ट तयार पाहू शकाल एकदा मित्रांनो सामना जर आवडला तर जोरदार टाळ्या याच मॅच करता वाट बॉल काय जबरदस्त आता 2 मध्ये 5 विजय भोईर डोक्यावरती हात ठेवेल काय करून बसलो थांबणं गरजेचं होतं अमर आज मात्र खऱ्या अर्थानं सतोपरीक्षेला उतरलाय म्हणून म्हणतो मित्रांनो प्रत्येकाचा दिवस असतो घमंड ना करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है घमंड ना करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है शीशा वही रहता है सिर्फ तस्वीर बदलती रहती है हाच क्रिकेट आहे 5वा बॉल अगेन्स्ट वाट बॉल आता 1 मध्ये पाहायला मिळणार आहे काय मॅच बनली आहे जोरदार झाल्याच पण या खेळाडू करता 1 मध्ये 5 जीतो या मरो स्थिती आले मैदानाच्या आतमध्ये फसली आहे टीम मात्र घाटेकर पाहायला मिळतोय काय जबरदस्त एका साईड अरबोचा खेळ संजय भोईर पंचाच्या भूमिकेत पाहतोय परफेक्ट ऑन डिलिव्हरी गुडल्या स्पॉटचा वापर केला गेला दौलत तेरेला त्या ठिकाणी स्टॉप केले गेले आता 1 मध्ये बनवायच्यात 5 1 चेंडू आणि 5 धावा रणजित सिंग कंपल्सरी आहे काय मॅच आहे मित्रांनो एकदा जोरदार प्रेक्षक राजाला माझी विनंती आहे गोलंदाज टाळ्या वाजवा अरे मॅच जर जिंकवली नक्की इथनं मात्र त्याला उचललं देखील जाईल कारण फायनलच्या मॅच मध्ये अशक्याला शक्य करून दाखवलंय
म्हणून म्हणतो ना की बारी बारी नुसतं प्रीतम बाडी घडला नाही टेनिस बॉल मध्ये. शेवटचा अंतिम बॉल चेसिंग आहे, 5 धावा कंप्लीट करायच्या आहेत. आणि यावेळी पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे. आणि मात्र इथनं पाहिलं तर टीम पाहायला मिळते जय हनुमान साहेब त्या अमर गोलंदाज. अशक्याला शक्य करून दाखवणारी ताकद अमरची गोलंदाजी. कम ऑन डीजे. धन्यवाद. तरी नो डाऊट मिस्टर अमर मॅन ऑफ द मॅच चा हिरो.